विकास दिसतच नाही. सगळं फंडिंग चर्चिन ठाकूर आणतात आणि श्रेय लाटण्याचं कामही करतात. बेरोजगारी वाढलेली आहे, काही कामच झालेले नाही 25 वर्षामध्ये. तुमच्यासोबत समस्या सांगून काय करू मी? समस्या सगळे समस्या आहे. कास्तकार सुखी नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋतुजा. स्वागत आहे तुमचं आपल्या खास निवडणूक विश्लेषण कार्यक्रमात, जिथे आम्ही तुम्हाला घेऊन जातो राज्यातील महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांमधल्या रस्सीखेचीच्या रंगतदार घडामोडींमध्ये. आज आपला विषय आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातील तगडी लढत. एका बाजूला महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अनिल देशमुख, तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या विविध गटांचे दावे आणि उमेदवारांची चर्चा. यात कोण बाजी मारणार, कोणाच्या हातात जाणार काटोलचा ताज, याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात. काही कामच झालेले नाही 25 वर्षामध्ये. संत्रा मोसंबीची समस्या आहे. आमच्या शेताकडे जो नहर आहे त्याच्यामध्ये मोठे मोठे झाडं वाढून गेलेले आहेत. त्याची साफसफाई होत नाही. कोणाला पाणी भेटते, कोणाला पाणी भेटत नाही. पांधन रस्त्याचे बांधकाम जे सुरू झाले आहेत त्याच्यात अडथळे येऊन राहिलेले आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा आणखीन रंगतदार होणार आहे. सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडीतून पुनश्च उमेदवार असण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या समोर महायुतीमधील विविध पक्षांच्या उमेदवारांचा चुरशीचा मुकाबला असणार आहे. देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधानसभेमध्ये विकास नाही आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारासाठी कुठल्याही पद्धतीचं काही अजूनपर्यंत काटोल विधानसभेमध्ये झालेलं नाही आहे. प्रकर्षण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी खूप आहे ना, आणि विधानसभेला जसा पाहिजे त्या पद्धतीने विकास नाही झाला. आपल्या विधानसभेमध्ये सध्या तर बदल पाहिजे, कारण की विधानसभेचा जे विकास रोखलेला आहे तो नवीन नेतृत्वाकडे गेला पाहिजे. भाजपसह अजित पवार गटानेही या मतदारसंघाचा दावा केलाय. अजून महायुतीमधील जागा वाटप झालेली नाही, परंतु भाजपकडून माजी आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे इच्छुक आहेत. तर शिवसेनेच्या वतीने किरण पांडव आणि राजू हरणे हे देखील रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. विकास दिसतच नाही. सगळं फंडिंग चर्चिन ठाकूर आणतात आणि श्रेय लाटण्याचं कामही करतात. मतदारसंघात कुठल्या प्रकारची समस्या आहे जी आमदारांनी निकाली काढायला पाहिजे? 25 वर्षापासून बेरोजगारी आहे. काटोलले असलेला संत्रा प्रकल्प बंद पडलाय. 5 वर्षापासून भाजपच्यासाठी चरणसिंग ठाकूर यांनी मतदारसंघ सांभाळून ठेवलाय. त्यांनी नेतृत्व करावं अशी इच्छा जनसामान्याची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा कार्यक्रमाअंतर्गत काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जास्त सक्रिय होण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे महायुतीतून उमेदवार कोण ठरणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. आता सध्या ह्या 4 महिन्यापासून सुरळीत कामं चालू आहे. त्या समस्या आता जमतेम सुटून राहिल्या. आतापर्यंत समस्या कोणी विचारणारा आला, तुम्ही आले, तुमच्यासोबत समस्या सांगून काय करू मी? समस्या येणाऱ्या विधानसभेत आपल्याला कशा प्रकारचा उमेदवार हवा असेल? आता हे प्रत्येक जण आपली थैली घेऊन घुमून राहिले आहे. आम्ही नेता निवडाव कोणता? आम्ही नेता निवडाव कोणता? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. ते स्वतः उमेदवार होण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा पुत्र सलील देशमुख यांनाही ते पुढे करत आहे. युवा नेता म्हणून सलील यांची ओळख तयार झाली आहे. सगळे समस्या आहे. कास्तकार सुखी नाही आहे. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही आहे आणि सरकार नुसतं भांडणं करतं. ते आपल्यासाठीच फक्त जमवतात. शेतकरी काही सुखी नाही. शेतकरी शेतकऱ्यालाच मदत करतो, सरकार मदत करत नाही. आता मोसंबी, संत्रा सगळी गळ आहे. हे काहीही मदत नाही सरकारकडून. कोणतेही सरकार असो, आम्ही कोणत्याही सरकारला दोषारोपण देत नाही, पण सरकारला क्यू नाही. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांचा 17,057 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने मतदारसंघातील समीकरणं बदलू शकतात. कामगिरी म्हणजे आपले अनिल बाबू देशमुख आमदार आहे. याच्या अगोदर रणजित बाबूचे चिरंजीव होते डॉक्टर आशिष बाबू देशमुख. 25 वर्षाची कारकिर्दी झाली, परंतु जिल्हा परिषद शाळा ज्या आहे, ज्या प्रकारे विद्यार्थी राहत होते, आज त्या शाळेमध्ये ढोरं कोंडाले न्याव का अशा स्थित्या त्यांनी आणून टाकलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत शैक्षणिक समस्या तुमच्या मतदारसंघात आहे? एकदमच खराब केलेली आहे.
आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा उमेदवार निवडायचा आहे, म्हणजे आपलं मत कोणाला असेल? असा नवीन चेहरा आलेला पाहिजे की जो व्यक्ती गोरगरिबाचं काम केलं पाहिजे, गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे, रोड रस्ते बनले पाहिजे. कोणत्या गावामध्ये अजूनपर्यंत नाल्या नाही. काटोल विधानसभा मतदारसंघात नरखेड, काटोल, नागपूर ग्रामीण तालुक्यांचा समावेश होतो. तिथे कुणबी आणि आदिवासी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांचं मत कुणाला मिळेल यावर विजयाचं गणित अवलंबून आहे. समस्या तर भरपूर आहे, भरपूर समस्या आहे. जसं समजून जा, कास्तकारीचं नुकसानीचा पैसा नाही आहे, एवढं दुनियाभराचं पाऊस पडलं, काय ते त्याला भरपाई नाही भेटून राहिली. दुसरी गोष्ट काय, तहसीलदार पटवारी साहेब कुणी येत नाही, शेती पाहत नाही. अनिल देशमुख हे मनी लॉन्ड्रिंग आणि इतर आरोपांमुळे वर्षभर जेलमध्ये होते, ज्यामुळे मतदारसंघातील अनेक विकासांची कामं रखडली. याचा फटका सध्या या मतदारसंघाला बसतोय. रस्ता, पाणी आणि अनेक समस्यांवर अजूनही ठोस उपाय योजले गेलेले नाहीत, ज्यामुळे आगामी निवडणुकीत हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात. या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते, काटोल विधानसभा निवडणुकीत मोठ्या लढती होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील उमेदवार कोण होणार हे ठरल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल. परंतु एक मात्र नक्की, अनिल देशमुख आणि त्यांच्या विरोधकांमधील ही निवडणूक खूपच चुरशीची होऊ शकते. तर मंडळी, हा होता काटोल विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण उमेदवार विजयी ठरेल? तुमचे विचार कमेंट करून नक्की शेअर करा. आणि हो, अशाच अधिक माहितीसाठी, विश्लेषणांसाठी सबस्क्राईब करा आमच्या वन इंडिया चॅनलला आणि दाबा बेल आयकॉन. धन्यवाद.